पुढची बातमी पाहूयात। प्रशांत कोरटकरला तातडीने अटक करण्याची मागणी आता जालन्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली। अटक न झाल्यास राज्यभरात रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने हा इशारा आता देण्यात आलेला आहे। जय शिवराय खाली मुंडकावर पाय कोरटकरला अटक खाली मुंडकावर पाय प्रशांत कोरटकरला अटक झालीच पाहिजे प्रशांत कोरटकरला अटक झालीच पाहिजे गृहमंत्र्याचं करायचं काय खाली मुंडकावर राज्यभरात रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देखील आता देण्यात आलेला आहे। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने हा इशारा देण्यात आला। जालन्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। प्रशांत कोरटकरला तातडीने अटक करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आलेली आहे। गृहमंत्र्याचं करायचं काय खाली मुंडकावर नागपूर येथील शिवद्रोही प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच जिजामाता यांच्याबद्दल जे अवमानकारक वक्तव्य केलं होतं त्याच्या विरोधात आम्ही जालना जिल्ह्यामध्ये पुन्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं गुन्हाही दाखल केला। देशद्रोहाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर राज्यामध्ये नागपूर, असल आणि कोल्हापूर या ठिकाणी गुन्हे दाखल झाले, परंतु आजपर्यंत त्याच्यावर एवढे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊन त्याला त्या ठिकाणी अटक झालेली नाही। कुठेतरी याच्या मागे राजकीय षडयंत्र म्हणा किंवा गृहमंत्र्याचा हात असेल, गृहमंत्र्याचा त्या ठिकाणी तो हस्तक आहे असं या आपल्याला याच्यापूर्वी दिसलेलं आहे। परंतु ज्यावेळेस त्यांनी कोल्हापूर येथे या ठिकाणी त्याची जामीन अर्ज त्या ठिकाणी टाकला, त्याला त्या ठिकाणी त्याचा जामीन अर्ज फेटाळला। आज त्याने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामीन अर्ज टाकलेला आहे। त्याच्या विरोधामध्ये आम्ही जालना जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आमचं त्या ठिकाणी वकील देऊन त्याला त्या ठिकाणी जामीन मिळवणार नाही त्यासाठी आम्ही त्या वकील दिलेला आहे आणि आता न्यायालयाने सोमवारी त्याच्यावर सुनावणी ठेवलेली आहे। परंतु अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीवर तात्काळ अटक व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन करत आहोत। आज त्याचा जो न्यायालयात त्याचा अर्ज फेटाळा किंवा सोमवारी त्याची सुनावणी होणार आहे त्याला आज तात्काळ अटक व्हायला पाहिजे ही मागणी आमची या ठिकाणी आहे। नसता येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आम्ही मराठा क्रांती मोर्चा सर्व शिवप्रेमी संघटनेच्या वतीनं राज्यभर आम्ही रास्ता रोको आंदोलन करण्याचा या ठिकाणी इशारा देत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।